ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। पूर्वी आरक्षणाला धक्का लावण्याची मुभा होती, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओबीसी आयोग स्थापन करून त्याला संवैधानिक दर्जा प्राप्त करून दिलाय। त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही असं विधान फडणवीस यांनी केलंय। आपल्याला कल्पना आहे की मोदी साहेबांच्या सरकारने 70 वर्षानंतर पहिल्यांदा ओबीसींना भारताच्या संविधानामध्ये स्थान दिलं आणि ओबीसी आयोग संवैधानिक केला। तोपर्यंत तो केवळ GR वर आधारित होता, संविधानात त्याचा समावेश नव्हता। त्यामुळे कुठल्याही कोर्टाला ओबीसीचा GR किंवा ओबीसीचा त्या ठिकाणी रिझर्वेशन हे उलटवून टाकण्याची एक प्रकारे मुभा होती, पण माननीय मोदी साहेबांनी त्याला आपल्या राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये स्थान दिल्यामुळे आज आपलं आरक्षण आणि आपला आयोग हा संवैधानिक झालेला आहे आणि त्यामुळे कोणीही आता आपलं आरक्षण त्या ठिकाणी काढून घेऊ शकत नाही।